नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील काही सराव प्रश्न बघणार आहोत जे MPSC मेन्स आणि सरळ सेवा भरतीला उपयोगी आहे। चला तर बघा। प्रश्न आहे, उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात? तर हे उदार हे काय आहे? विशेषण आहे। यापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात असा हा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ये आणि ता। उदारता किंवा औदार्य अशा प्रकारे प्रत्यय लावूनसानी त्याचं भाववाचक नाम आपल्याला घडवता येईल। त्यानंतरचा प्रश्न बघा शब्द कोणते आहेत? आहार, विहार, संहार, प्रहार हे जे शब्द आहेत हे कोणत्या प्रकारात मोडतात असा हा प्रश्न आहे। पर्यायामध्ये दिला आहे उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, साधित आणि सिद्ध। तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपसर्ग घटित शब्द आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा, शेजारी पाजारी, उरला सुरला, बारीक सारीक हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात? शेजारी पाजारी, उरला सुरला, बारीक सारीक हे जे 3 शब्द आहेत हे कोणत्या प्रकारात मोडतात असा हा प्रश्न आहे। तर हे अंश अभ्यस्त या प्रकारामध्ये मोडतात। कोणते शब्द? शेजारी पाजारी, उरला सुरला, बारीक सारीक हे शब्द आहेत हे अंश अभ्यस्त या प्रकारामध्ये मोडतात। त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून आला आहे? जे हे बघा, गाजर, मेहनत, करोड आणि अत्तर हे 4 पर्याय शब्द दिले आहे। यामधील अरबी भाषेतून आलेला शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। तर पर्याय क्रमांक 2 मेहनत हा जो शब्द आहे हा अरबी भाषेतून मराठीत घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, मधून मधून असेच घराकडे येत जा या वाक्यातील मधून मधून हा पूर्ण अभ्यस्त शब्द कोणत्या जातीतील आहे? म्हणजे आपल्याला या ठिकाणी समजलं आहे की मधून मधून हा जो शब्द आहे हा काय आहे? पूर्णभस्त शब्द आहे आणि हा कोणत्या जातीतील आहे हा आपल्याला ओळखायचा आहे। यामध्ये दिलं आहे शब्दयोगी, क्रियाविशेषण, विशेषण आणि नाम। तर याचं योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण। क्रियाविशेषण जातीतून आलेलं आहे। मधून मधून असेच घराकडे येत जा ह्या वाक्यातील मधून मधून हा शब्द पूर्ण अभ्यस्त हा शब्द आहे आणि कोणत्या जातीतील आहे? ते क्रियाविशेषण जातीतील आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, अननस, बिजागरी हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? कोणत्या भाषेतून? मराठी भाषेमध्ये अननस आणि बिजागरी हे शब्द आलेले आहेत। तर याचे उत्तर आहे पोर्तुगीज। पोर्तुगीज भाषेतून अननस आणि बिजागरी हे शब्द आलेले आहेत। त्यानंतर प्रश्न बघा, नकारार्थी वाक्य ओळखा। हे 4 जे वाक्य आहे त्यामधून आपल्याला नकारार्थी वाक्य ओळखायचे आहे। पहिलं वाक्य आहे, एकादशीची गर्दी ही लहानसहान नव्हे। दुसरं वाक्य आहे, एकादशीची गर्दी फार मोठी असते। तिसरं वाक्य आहे, एकादशीची गर्दी केवढी आहे ही? आणि चौथं वाक्य आहे, एकादशीची केवढी आहे नाही गर्दी अशा वाक्यात आपल्याला या ठिकाणी नकारार्थी वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे। यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे नकारार्थी वाक्य, एकादशीची गर्दी ही लहानसहान नव्हे हे नकारार्थी वाक्य आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, निदान कामाच्या पहिल्या दिवशी तो लवकर यावा हे कोणत्या प्रकारातील वाक्य आहे? वाक्य दिलेले आहे ते आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। प्रकारामध्ये दिला आहे प्रकारामध्ये काय दिलं आहे? उद्गारार्थी, संकेतार्थी, विधानार्थी, आज्ञार्थी हे 4 पर्याय दिलेले आहेत। तर या 4 पर्यायामधून हे वाक्य आहे विधानार्थी। निदान कामाच्या पहिल्या दिवशी तो लवकर यावा हे वाक्य काय आहे? फक्त साधं विधान केलेले आहे म्हणून हे विधानार्थी प्रकारातील वाक्य आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या नकारार्थी प्रश्नाचे होकारार्थी विधान कोणते? प्रश्नार्थक वाक्य आहे पण नकारार्थी प्रश्नार्थी आहे। नकारार्थी प्रश्नाचे आहे वाक्य आहे आणि आपल्याला होकारार्थी विधान करायचं आहे। पर्याय बघा, पहिलं दिलं आहे, अपमान केल्यास अपमान लागल्यास कारणीभूत ठरतो। अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो। अपमानामुळे रागाचा पारा चढतो। यापैकी नाही। तर आपल्याला होकारार्थी विधान आपल्याला ओळखायचं आहे। तर पर्याय क्रमांक 2 अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच हे वाक्य आहे। हे वाक्य कसे होईल? तर होकारार्थी विधान होईल। त्यानंतरचा प्रश्न बघा, तू जो
तू जो कुडता मला दिलास, कुडता आहे बरं हां. तू जो कुडता मला दिला होतास तो मी घातला आहे. गौण मुख्य वाक्याचे परस्पर रूपांतर केल्यास कोणता पर्याय मिळेल? म्हणजे हे जे दोन वाक्य आहेत, एक मुख्य वाक्य आहे आणि एक गौण वाक्य आहे. हे दोन वाक्य एकत्र परस्पर रूपांतर केल्यास कोणता पर्याय योग्य होईल हे आपल्याला 4 पर्यायातून निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक 2, मी जो कुडता घातला आहे तो तू मला दिला होतास, हे वाक्य अशा पद्धतीने होईल. म्हणजे दोन वाक्याचे एकत्र केला तर अशा पद्धतीने होईल. मी जो कुडता घातला आहे तो तू मला दिला होतास, असे हे वाक्य होईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, न्यूनत्व बोधक संयुक्त वाक्य तयार करताना कोणत्या उभयनिमी अवयवाचा वापर होतो? कोणतं? न्यूनत्व बोधक संयुक्त वाक्य तयार करताना कोणत्या उभयनिमी अवयवाचा वापर होतो? पर्यायामध्ये दिल्या अथवा, किंवा, आणि, व, पण, परंतु, म्हणून, सप. न्यूनत्व बोधक संयुक्त वाक्य तयार करताना असा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. पण, परंतु हे उभयनिमी अवयव वापर होतील न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य तयार करताना. त्यानंतरचा प्रश्न बघा, मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो, या वाक्याचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी बघा, नाही हे याच्याने म्हणजे जोडलेले आहे. मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे वाचन करतो. तर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत? हे संयुक्त वाक्य आहे, कारण नाही या अवयवांनी जोडलेले आहे. मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे वाचन करतो, हे काय संयुक्त वाक्य आहे. त्यानंतर प्रश्न बघा, देव मला चांगली बुद्धी दे, या वाक्याचा प्रकार कोणता? आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पर्यायामध्ये आहे आज्ञार्थी, विधानार्थी, स्वार्थी आणि संकेतार्थी. तर याचे योग्य उत्तर आहे आज्ञार्थी. देव मला चांगली बुद्धी दे, हे वाक्य कोणत्या प्रकारातले आहे? तर आज्ञार्थी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, अफाट आकाश हिरवी धरती, पुनवेची रात्र सागर भरती, या काव्यपंक्तीचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर याच्यामध्ये अलंकार कोणता आहे? यमक. अफाट आकाश हिरवी धरती, पुनवेची रात्र सागर भरती. हे जे धरती आणि भरती हे यमक दोन काव्य म्हणजे पंक्ती आहेत काव्याच्या आणि ह्या जोडलेल्या आहेत. यामध्ये यमक अलंकार आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भिंत खचली करून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसून पारवा, तो खिन्न नीरस एकांत गीत गातो. या ज्या काव्यपंक्ती आहेत ह्या कोणता अलंकार आलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. तर यामध्ये सबोक्ती अलंकार आलेला आहे. म्हणजे त्या परिस्थितीचं म्हणजे त्या याचं एक वातावरण आहे, त्याचं एक वर्णन केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सबोक्ती अलंकार आलेला आहे. कारण वाक्य कसं आहे, काव्यपंक्ती कशी आहे, भिंत खचली करून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसून पारवा, तो खिन्न नीरस एकांत गीत गातो. ह्या ज्या काव्यपंक्ती आहेत यामध्ये सबोक्ती अलंकार आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढील काव्यपंक्तीतील अलंकार बघा. यामध्ये पण अलंकार ओळखायचे आपल्याला. हाय म्हणत माय निघे, जात पडत पाय, मृदुल तरी काय, रडुनी गळा पडुनी पडा माझी, सुताचा स्व अर्थ करी काय. ह्या ज्या दोन काव्यपंक्ती आहेत त्यामध्ये अलंकार कोणता हे आपल्याला ओळखायचे आहेत. या ठिकाणी कोणता अलंकार आला आहे तर अनुप्रास अलंकार आलेला आहे. यामध्ये एका शब्दाची पुनरावृत्ती झाल्याचे या ठिकाणी दिसते. हाय म्हणत माय निघे, जात पडत पाय, मृदुल तरी काय. हे शब्द म्हणजे एका शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, अनुप्रास अलंकार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना विरामचिन्ह कोणते वापरतात? तर योग्य उत्तर आहे सहयोग चिन्ह. सहयोग चिन्ह वापरले जाते. दोन शब्द जोडताना सहयोग चिन्ह वापरले जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा,
लेखन नियमानुसार पुढील कोणता शब्द अचूक आहे? हे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये लेखन नियमानुसार योग्य असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 उपरोल्लिखित हा जो शब्द आहे हा लेखन नियमानुसार योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढे दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. यामध्ये शुद्ध शब्द म्हणजे योग्य व्याकरणदृष्ट्या योग्य असलेले शब्द आपल्याला इथून या पर्यायामधून ओळखायचे आहे. तर पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे स्थितीज आणि आकाश. हे जे शब्द आहेत हे जसेच्या तसे व्याकरणदृष्ट्या योग्य आहेत. त्यानंतर प्रश्न बघा, कपिलाष्टीचा योग या शब्दसमूहाचा अर्थ कोणता आहे? तर याचा योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 वरील तिन्ही विधाने बरोबर आहे. म्हणजे अपूर्व अशी घटना, फारच दुर्मिळ घटना, पुष्कळ काळाने येणारी संधी, हे असे तीनही अर्थ या शब्दसमूहासाठी होतात. कपिलाष्टीचा योग म्हणजे अपूर्व अशी घटना, फार दुर्मिळ घटना किंवा पुष्कळ काळाने येणारी संधी, असे हे तिन्ही अर्थ या ठिकाणी लागू होतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य राहील. त्यानंतरचा प्रश्न बघा, उंचावरून पडणारा पाणलोट या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला लिहायचा आहे. तर योग्य शब्द कोणता आहे? उंचावरून पडणारा पाणलोट म्हणजे धबधबा. पर्याय क्रमांक 2 येईल. उंचावरून पडणारा पाणलोट हा जो शब्दसमूह, यासाठी एक शब्द आपल्याला पाहिजे, तर धबधबा म्हणता येईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, ग्रह या शब्दास पुढीलपैकी कोणकोणते अर्थ आहेत? ग्रह शब्दासाठी वेगवेगळे अर्थ आहेत, ते कोणते आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. तर पर्याय क्रमांक 2 येईल. स्वीकार. ग्रह म्हणजे स्वीकार पण होते, ग्रहमालेतील गोल किंवा समजूत असं त्याचा अर्थ होत असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, संगर शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. संगर शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 1 लढाई. लढाई या शब्दासाठी समानार्थी शब्द संगर या शब्दासाठी समानार्थी शब्द लढाई. त्यानंतरचा प्रश्न बघा, बडी तो कान पिढी या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सांगितले आहे? तर पर्याय क्रमांक 2 त्याचे योग्य उत्तर आहे सामर्थ्य. बडी तो कान पिढी या म्हणीतून कोणती गोष्टीचे महत्त्व सांगितले आहे? तर सामर्थ्य या गोष्टीचं म्हणजे महत्त्व सांगितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, चंद्रमोळी घर या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पर्याय 4 दिलेले आहे. देवाचे घर, गरीब माणसाचे घर, श्रीमंताचे घर, सजवलेले घर. तर चंद्रमोळी घर म्हणजे गरीब माणसाचे घर या असा अर्थ होतो. चंद्रमोळी घर हे काय आहे? वाक्यप्रचार आहे आणि याचा योग्य अर्थ काय आहे? गरीब माणसाचे घर. अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.